नमस्कार, मी श्रीकांत साठे। यूपी बिहारमधील युवकांच्या रागाचं कारण बनलेली आणि बातम्यांमध्ये चर्चित असणारी आत्ताची अग्निपथ योजना आज आपण जाणून घेऊया अगदी डिटेलमध्ये। भारतीय सैन्य दलात भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेला 14 जून 2022 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। देशभक्त आणि प्रेरित तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सैन्य दलामध्ये सेवा करण्याची संधी ही योजना देते। सैन्य दलांना अधिक तरुण म्हणजेच युथफुल, वैविध्यपूर्ण म्हणजे डायव्हर्स आणि तंत्रज्ञानाभिमुख म्हणजे टेक सॅव्ही बनवण्यासाठी ही योजना आम्ही सुरू केल्याचं सरकार म्हणतंय। सैन्य दलामध्ये जोश, जज्बा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे। आतापर्यंत सैन्य भरती तर होतच होती, तर नव्या योजनेची गरज अगदी नेमकी का भासली? सैन्य दलामध्ये 9,362 अधिकारी आणि 1,13,193 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। दरवर्षी साधारणतः 60 ते 65 हजार अधिकारी आणि जवान निवृत्त होतात। वन रँक वन पेन्शन योजना, ज्याला एक पद एक निवृत्ती योजना आपण म्हणतो, ही लागू झाल्यामुळे पण सरकारला पेन्शनचा मोठा आर्थिक भार पेलावा लागतोय। सैन्याचा पगार आणि निवृत्ती वेतनावरचा खर्च जवळपास 2,83,130 कोटी रुपये हा संरक्षण बजेटमधला सर्वात मोठा भाग आहे। संरक्षण बजेटच्या तब्बल 54% हा पगार आणि निवृत्ती वेतनावर म्हणजे पेन्शनवर खर्च होतो। त्यामुळे नव्या योजनेतनं मुख्यत्वे जर बघितलं तर आर्थिक भार हलका करून रिक्त पदं भरण्याचं सरकारचं नियोजन आहे आणि या योजनेद्वारे झालेल्या बचतीचा वापर सरकारला सैन्य दलाच्या आधुनिकीकरणासाठी करता येईल। संपूर्ण राष्ट्र लष्करी सेवेकडे आदरानं बघतं। प्रत्येकाची लष्करी जो काय युनिफॉर्म आहे, गणवेश परिधान करण्याची मनीषा असते। या योजनेतनं युवकांची ती इच्छा पूर्ण होणार आहे। शिवाय युवकांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळून शारीरिक तंदुरुस्ती त्यांना लाभणार आहे। या योजनेतनं रोजगाराच्या संधी वाढणार आहेत। लष्करी सेवेतील अनुभव अग्निवीरांना विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेला उच्च कौशल्याधारित मनुष्यबळ त्यामुळे उपलब्ध होणार आहे। याचा सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीमध्ये म्हणजे GDP मध्येही हातभार लागणार असल्याचा दावा सरकारकडनं केला जाणार आहे। सध्या जर बघितलं तर सैन्य दलांमध्ये सरासरी वय 32 वर्ष आहे। या योजनेच्या माध्यमातून तिन्ही सैन्य दलांतलं सरासरी वय हे 4 ते 5 वर्षांनी कमी होईल। म्हणजेच जर बघितलं तर आपली सैन्य दलं अधिक युवा बनतील असं सरकारचं म्हणणं आहे। तसंच ही योजना ऑल इंडिया ऑल क्लास या बेसवर आहे। त्यामुळे सैन्यामध्ये विविधता निर्माण होईल। युवा सैनिक हे तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यास अधिक योग्य असल्याने सैन्य दल ही टेक सॅव्ही म्हणजे तंत्रज्ञानाभिमुख बनतील अशी ही सरकारची अपेक्षा आहे। सरकारची इतकी अपेक्षा असणारी ही जी योजना आहे, ही योजना काय आहे नेमकी आणि त्या योजनेमध्ये कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत हे आपण आता लक्षात घेऊया। 17 आणि टू बी स्पेसिफिक 17.5 ते 21 वर्षे या वयोगटातले युवक आणि युवती अग्निवीर म्हणून सैन्य दलात सामील होण्यासाठी आहे। म्हणजेच युवकांना आणि युवतींसाठीची ही योजना आहे की अग्निवीर म्हणून अग्निपथ योजनेमध्ये 17.5 ते 21 वर्षे वयोगटातले युवक आणि युवती सामील होऊ शकतात। मात्र सध्या त्या योजनेच्या विरोधामध्ये किंवा त्या योजनेबाबत जो काही राग युवकांच्या मनात आहे, कोविड-19मुळे 2 वर्ष वाया गेली, 2 वर्ष कोणतीही भरती झाली नाही आणि म्हणून याची दखल घेत सरकारनं ही वयोमर्यादा आता 7.5 ते 23 वर्ष केलेली आहे। त्यासाठी या युवकांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागणार आहेत। तसंच प्रचलित शैक्षणिक पात्रता पूर्ण कराव्या लागणार। जसं की जनरल ड्युटी शिपाईसाठी शैक्षणिक पात्रता 10वी आहे, काही पोस्टसाठी ती 12वी आहे, तर 10वीची किंवा 12वीची परीक्षा त्यांना पास करावी लागणार आहे। हे अग्निपथ योजनेअंतर्गतचे जे अग्निवीर असतील त्यांना प्रशिक्षण काळासह 4 वर्षांच्या कालावधीसाठी सैन्य दलामध्ये सेवा बजावता येईल। अग्निवीरांची सैन्य दलामधल्या कुठल्याही रेजिमेंटमध्ये, युनिटमध्ये, शाखेमध्ये नियुक्ती केली जाईल। त्यांचं स्वतंत्र असं कॅडर असेल, त्यांनाच स्वतंत्र असा विशिष्ट प्रतीकचिन्ह म्हणजे इन्सिग्निया पण त्यांना देण्यात येईल।
त्यांना महिन्याला 30 ते 40 हजार रुपये वेतन मिळेल. पहिल्या वर्षी ते 30 वर्ष असेल, 30,000 असेल, तर चौथ्या वर्षी ते 40,000 असेल. यासोबत स्वतंत्र भत्ता असेल. त्यांना वेतनामध्ये दरवर्षी काही वाढ पण होणार आहे. वार्षिक 30 दिवसांची सुट्टीही घेता येणार आहे. प्रत्येक अग्निवीराला 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण पण दिलं जाणार आहे. सेवा काळामध्ये जर मृत्यू झाला तर अतिरिक्त 44 लाख रुपयांचं संबंधितांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य केले जाईल. काही कारणास्तव अपंगत्व आलंच तर एक रकमी 15 अपंगत्वाच्या किती टक्के अपंगत्व आले त्यानुसार एक रकमी 15 ते 44 लाख रुपयांपर्यंतचं सहाय्य पण अग्निवीरांना दिला जाणार आहे. प्रत्येक अग्निवीराला आपल्या मासिक वेतनातला 30% रक्कम ही अग्निवीर सेवा निधीमध्ये द्यावी लागणार आहे आणि तेवढीच रक्कम सरकारद्वारे या अग्निवीर सेवा निधीमध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजेच 4 वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या अग्निवीराला सेवा निधी अंतर्गत 11.71 लाख रुपये मिळणार आहेत आणि हे करमुक्त असणार आहेत, टॅक्स फ्री असणार आहेत. अग्निवीर आहेत या अग्निवीरांना कौशल्य प्रमाणपत्र पण 4 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे, ज्याचा वापर ते सेवेतनं बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी करू शकतात. अग्निवीरांना 3 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी 18.2 लाख रुपयांचं बँक कर्ज मिळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र 4 वर्षानंतर बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना माजी सैनिकांचा दर्जा मिळणार नाही. याचा अर्थ असाच की ग्रॅच्युइटी आणि पेन्शन फायद्यांचा त्यांना कोणताही हक्क असणार नाही. 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काही जे आपले अग्निवीर आहेत त्यांना सैन्यामध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे. ती कशी बरं? तर त्यांच्या कामगिरीच्या आधारे जास्तीत जास्त 25% अग्निवीरांना सैन्यामध्ये आणखी 15 वर्षांच्या परमनंट सेवेमध्ये दाखल होता येणार आहे. म्हणजेच 75% अग्निवीर हे बाहेर पडतील तर 25% कमाल म्हणजे मॅक्सिमम 25% अग्निवीरांना मिलिटरीमध्ये सैन्यामध्ये परमनंट सेवा बजावता येईल. आता या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी सरकारनं म्हटलेलं आहे की 46,000 युवांची आम्ही भरती करणार आहे. सरकारनं असंही म्हटलेलं आहे की इतर देशातल्या अशा प्रकारच्या योजनांचा आम्ही अभ्यास करून ही योजना तयार केली. आपण जर कम्पेअर केलं इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या योजना आहेत का? बेसिकली जगभरातल्या सैनिकांची भरती 2 मोठ्या श्रेणींमध्ये केली जाते. एक म्हणजे ऐच्छिक, ज्याला आपण व्हॉलेंटरी म्हणू शकतो, आणि दुसरी म्हणजे राज्य आदेशित कन्स्क्रिप्शन बेस्ड. आता ही कन्स्क्रिप्शन बेस्ड म्हणजेच काय? तर राष्ट्रीय सेवेमध्ये आणि मूलतः लष्करी सेवेमध्ये लोकांची सरकारद्वारे काय केली जाते? नोंदणी केली जाते. बऱ्याचदा ही बंधनकारक असते, कंपल्सरी असते. जसं की रशियामध्ये 12 महिन्यांच्या कालावधीसाठी, इस्रायलमध्ये पुरुषांसाठी 30 महिने आणि महिलांसाठी 22 महिन्यांसाठी, दक्षिण कोरियामध्ये सैन्य, नौदल आणि हवाई दलांमध्ये अनुक्रमे जर बघितलं तर 21, 24 आणि 25 महिन्यांसाठी, तर ब्राझीलमध्ये 12 महिन्यांसाठीची जी काही भरती होते ती कन्स्क्रिप्शन बेस्ड असते, म्हणजे सरकारद्वारे कंपल्सरी असते. चायना, अमेरिका यासारख्या देशांमध्ये काही मिक्स्ड मॉडेल्स आहेत. जसं की जर बघितलं तर रँक्स किंवा स्पेशलायझेशननुसार 2 ते 8 वर्षांपर्यंतची कन्स्क्रिप्शन बेस्ड सेवा तिथं द्यावी लागते. अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर आपण बघितलं की युवक हा रस्त्यावर उतरलेला आहे, गाड्या जाळतोय, रेल्वे जाळतोय. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये तर हे फारच हिंसक झालेलं आहे आंदोलन. तर लष्करात भरती होणारे हे जे तरुण आहेत या योजनेविरोधात संताप का व्यक्त करत आहेत? त्यांचा मुख्य प्रश्न आहे 4 वर्षांच्या सेवेनंतर काय? अग्निपथ योजनेतली भरती ही अगदी हंगामी स्वरूपाची आहे. फारच थोड्या जणांना म्हणजे 25% जणांना सेवेमध्ये सामावून घेतलं जाईल परमनंटली. मग उर्वरित युवक 4 वर्षानंतर काय करणार? सैन्यात भरती होण्यासाठी तरुण अनेक वर्ष कठोर परिश्रम करतो, तयारी करतो आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 4 वर्षांच्या नोकरीसाठी त्याच्यामध्ये या सेवेसाठीचा जज्बा कसा निर्माण होईल बरं? या युवांना या अग्निवीर काळामध्ये 4 वर्ष ज्यावेळी ते मिलिटरीमध्ये असतील त्यावेळी इतर प्रशिक्षण घेणं किंवा कौशल्य धारण करणं या संधींवर पाणी सोडावं लागेल आणि त्यामुळं ते बाहेर पडल्यानंतर बेरोजगारांच्या संख्येत वाढच होईल का? हा एक मोठा आक्षेप आहे. अग्निपथ योजनेमुळे समाजाचे लष्करीकरण होईल
मिलिटरायझेशन ऑफ सोसायटी होण्याचा धोका आहे असं बोललं जात आहे. अग्निपथ योजनेतनं 4 वर्षानंतर समाजात बाहेर पडलेला, बेरोजगार, सिस्टीमवर चिडलेला, लढण्यात तरबेज असलेला अग्निवीर सुरक्षेसाठी धोका ठरणार नाही का? याची काय गॅरंटी आहे बरं? केवळ युवांसाठीच नाही तर सैन्य दलांसाठी पण ही योजना धोकादायक असल्याचं अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्यामध्ये या योजनेला अगोदर टूर ऑफ ड्युटी असंही संबोधलं जायचं, TOD. तर टूर ऑफ ड्युटीवाले हे टुरिस्ट सैनिक सैन्याला मिळतील असं ते म्हणतात. 4 वर्षांसाठी आलेल्या या अग्निवीरांकडनं शिस्तबद्धता किंवा वचनबद्धतेची कशी अपेक्षा करता येईल? ज्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता आहे असे अग्निवीर देशासाठी जीव तळहातावर घेऊन लढू शकतील का? हा मोठा प्रश्न आहे. 4 वर्षानंतर 4 पैकी केवळ एका सैन्याला परमनंट सेवा बजावायची संधी मिळणार आहे. अग्निवीरांमध्ये अशा वेळी त्या संधीसाठी जीवघेणी कट थ्रोट कॉम्पिटिशन निर्माण होईल, जीवघेणी स्पर्धा निर्माण होईल आणि अशा परिस्थितीला या अग्निवीरांमध्ये परस्परांविषयी बॉन्डिंग, टीम स्पिरिट निर्माण होण्याची काही शक्यता आहे का? 25% अग्निवीरांचं सिलेक्शन नेमकं कसं केलं जाणार आहे? ते जर सिनियर अधिकाऱ्यांच्या हातात असेल तर सैन्य दलामध्ये ही चमचागिरी वाढणार नाही का? आधीच कमी संख्येत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामाचा बोज वाढणार नाही का या योजनेमुळे? हाही एक प्रश्न आहे. या योजनेमुळे सैन्यामध्ये अग्निवीर आणि स्थानिक सैनिक, जे स्थायी परमनंट सैनिक आहेत, असे 2 वर्ग निर्माण होतील आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याचा धोकाही आहे. आतापर्यंत सैन्य भरती ही रेजिमेंट, युनिट किंवा शाखेनुसार व्हायची. जसं की जाट रेजिमेंटमध्ये विशिष्ट समुदायातले व्यक्तींना प्राथमिकता असायची. या आत्तापर्यंत चालत आलेल्या पद्धतीमुळे एक स्मॉल युनिट बॉन्डिंग तयार व्हायचं. अग्निपथ योजनेमुळे मात्र ही जुनी क्लास बेस पद्धत मोडकळीला येणार आहे, तर ती धोक्याची नाही ना ठरणार. त्यामुळं अग्निपथ योजना म्हणजे सैन्य दलांच्या अंतर्गत आणि संवेदनशील बाबींमध्ये ढवळाढवळ असल्याचा आरोपही अनेक माजी लष्करी अधिकारी करत आहेत. या सर्व प्रोज आणि कॉन्स लक्षात घेता असं वाटतं, संरक्षण दलांमध्ये आमूलाग्र बदल करणारी आणि समाजावर अगदी मोठा परिणाम करणारी अग्निपथ योजना अधिक जबाबदार पद्धतीनं किंवा टप्प्याटप्प्यानं किंवा पथदर्शी प्रकल्पाद्वारे लागू करून त्यांचा युवांवर, लष्करावर होणारा परिणाम अभ्यासून ती मोठ्या पातळीवर लागू करता येणं शक्य झालं असतं का? तर ही होती अग्निपथ योजना. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या श्रीकांत साठे परिक्रमा चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.